श्री स्वामी समर्थ मंडळी. मित्रांनो, सिंह राशीसाठी ब्रह्मदेवाने आयोजित केलेल्या या 10 अटळ गोष्टी घडणार म्हणजे घडणारच, कारण त्या नशिबाचा आणि ब्रह्मदेवाच्या लेखणीतून उतरल्या आहेत. त्या बदलणं शक्य नाही आणि त्या तुम्हाला तोडताही आणि घडवतातही. चला पाहूया 10 अटळ गोष्टी. सिंह राशीच्या जीवनातल्या अनिवार्य, सखोल आणि नियतीने आखलेल्या टप्प्यांसारख्या. तर आता मी सिंह राशीच्या जीवनातील ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 अटळ गोष्टी याचं अत्यंत सखोल, विस्तृत, भावनिक आणि गुणविज ज्योतिषीय विश्लेषण देते. ह्या फक्त गोष्टी नाहीत, तर या सिंह राशीच्या भाग्यरेषेवर कोरलेल्या नियतीच्या गोड योजना आहेत. प्रत्येक गोष्ट म्हणजे एक अध्याय, एक ब्रह्मदेवाचा नियतीचा संदेश. नंबर 1. नेतृत्वाची ज्योत लहानपणातच भेटते. सिंह जन्मतच तेजस्वी असतो. सिंह राशीतील मुले इतर मुलांपेक्षा वेगळे असतात. त्यांना खेळात, भाषणात, वादविवादात किंवा अगदी वर्गातही सहज लक्ष वेधता येतं. हे मुलं लहानपणी शिक्षकांचा, पालकांचा आणि मित्रांचे लक्ष वेधून घेतात, कारण ब्रह्मदेव याला सामान्य नव्हे तर विशेष बनवण्यासाठी पाठवतात. हे नेतृत्व गुण म्हणजे केवळ नेतृत्व नाही, तर ध्येय, जबाबदारी आणि लोकांसाठी लढण्याची वृत्ती यांचं मूर्तिमंत रूप असतं. या जन्मजात तेजामुळे लहान वयातच मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि त्यांचं ओझंही. नंबर 2. तुमच्या आयुष्यात एकदा तरी संपूर्ण धक्का बसतो. सगळं कोसळतं. सिंह राशीला ब्रह्मदेव एक फार कठीण परीक्षा देतात. सगळं हरवल्यासारखं वाटणार. एक वळण, पैसा, नातं, प्रतिष्ठा, काहीतरी मोठं संकट येतं जे तुमचं आत्मबळ हटवून टाकतो. पण ही अटळ घटना म्हणजे इगो क्लिनिंग. सिंहाचा अभिमान, अहंकार आणि स्वाभिमान यांच्यातील फरक शिकवण्यासाठी. यानंतर सिंह आणखीनच खोल, आध्यात्मिक आणि प्रगल्भ होतो. या संकटातून त्याचं खरं रूप जन्मताच बाहेर येतं. नंबर 3. तुमच्यावर असूयेचा भार असतो आणि ती तुमच्या तेजामुळेच. सिंह राशीची प्रकृतीच अशी आहे की त्यांचं तेज दुसऱ्यांना दिसते आणि त्यामुळे लोक त्यांच्याशी स्पर्धा करतात, कट करतात, कारस्थाने करतात. पण ते दृष्ट डोळे सिंहाला अजूनही शहाणं करतात. ब्रह्मदेव या अनुभवातून सिंहाच्या शौर्याला ध्येय देतात आणि मग सिंह तोडीस तोड उत्तर देतो, पण सभ्यपणे आणि ठामपणे, कारण तो राजा आहे, रंगबाजी करणारा योद्धा नाही. नंबर 4. नात्यांमध्ये सिंहाचं प्रेम, आदर्श, परीक्षा अग्नीच असते. सिंहाची प्रेमशैली म्हणजे प्रामाणिक, तीव्र आणि एक अनिष्ट. पण ब्रह्मदेव सिंहाच्या नात्याला परीक्षेच्या आगीतून नेतात. एकतर प्रेमात विश्वासघात किंवा विवाहात संघर्ष किंवा कुटुंबातून उपेक्षाही घडणारच. पण याच वेळी सिंहाचं हृदय विशाल होतं. हे प्रेम, धन्यवाद लोक नंतर त्याचं मूल्य ओळखतात, पण बराच उशिरा. ब्रह्मदेव सिंहाला नात्यामधून ध्येय, क्षमा, आत्मप्रेम शिकवतात. नंबर 5. तुमचं प्रत्येक यश हे रणभूमी गाठून मिळालेले असते. सिंह राशीला ब्रह्मदेव मिळवणे शिकवतात. तुमचं यश प्रयत्न, झगडा, संघर्ष आणि प्रामाणिक मार्ग वापरून मिळवलेलं असतं. सिंहासारखे मेहनत करणाऱ्यांना सुरुवातीला रेकग्नायझेशन मिळत नाही, पण जेव्हा मिळते तेव्हा सर्वत्र त्याची दखल घेतली जाते. ब्रह्मदेव सिंहाला लेट ब्लूमर बनवतात, पण एकदा फुललं की त्याचं तेज कोणीही झाकू शकत नाही. नंबर 6. तुमच्या उपस्थितीने जागा बदलते. हा सिंहाचा दरारा. तुम्ही जिथे जाता तिथे लोकांमध्ये आत्मविश्वास येतो. टीममध्ये नवी एनर्जी लेवल निर्माण होते. घरात विचारांमध्ये स्पष्टता येते. हे काही जादूबिदू नाही, तर ब्रह्मतेज आहे. ब्रह्मदेवाने तुम्हाला प्रेरणा द्यायचं साधन म्हणून पाठवतात. अनेक लोकांना सिंह राशीची कंपनी म्हणजेच थेरपिटिक वाटते. त्यांचं नेतृत्व आणि ममता दोन्हीही असतात. नंबर 7. तुमचा शत्रू पडतात, पण तुमच्या हाताने नाही, तर ब्रह्महस्ताने. सिंह राशीला एक अलौकिक संरक्षण असतं. जो कोणी सिंहाच्या मार्गात कट कारस्थान करतो, धोका देतो, त्याच्यावर परिणाम होतो. पण सिंह स्वतः काही करत नाहीत, तर ब्रह्मदेव स्वतः सिंहाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतात. कारण सिंह राशीचे कर्म, धर्म आणि नियतीने ठरवलेले आहे. त्यामुळे स्नेहाला शांत राहून आपलं काम करत राहायचं असतं. उत्तर ब्रह्मदेव देतीलच. नंबर 8. तुमच्या जीवनात एक प्रसंग येतो जिथे सत्य किंवा स्वार्थ यामधून एकच निवडावं लागतं. हा प्रसंग अत्यंत निर्णायक असतो. काही वेळा मित्राविरुद्ध कर्तव्य असतं, तर काही वेळा कुटुंबाविरुद्ध, न्याय किंवा प्रेमाविरुद्ध आत्मसन्मान असं काही असतं. सिंह जेव्हा सत्तेच्या बाजूने उभा राहतो तेव्हा तो एका धर्मयोद्धा बनतो आणि ज्याला अंतिम यश मिळतं. ब्रह्मदेव त्याच्या निर्णयावर एक गोड बक्षीस ठेवतात, जे दीर्घकाळानंतर मिळतं. नंबर 9. तुमच्या आयुष्यातील गुप्त शत्रू आणि गुप्तरक्षक असतो. सिंहाच्या जीवनात एक व्यक्ती असते जी समोरून मैत्रीपूर्णपणे पण मागून धोका देते. पण त्याच वेळी एक अशीही व्यक्ती असते जी संकटाच्या क्षणी मदतीला धावते.
कुठलाही फायदा न पाहता गुप्त रक्षक म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रतिनिधीच असतो, जो सिंहाच्या जीवनात योग्य वेळी प्रकट होतो, अगदी देवदूतासारखा, आणि शेवटी सिंह राजासारखा जीवन संपवतो सन्मान आणि समाधानी मनाने. सिंह राशीच्या शेवटी नेहमी तेजस्वी असते, म्हणजे वयाच्या उत्तरार्धात त्याला सन्मान, धैर्य, समाधान आणि उच्च स्थान लागते. हे यश झगडून मिळालेलं असतं, त्यामुळे त्याचं मूलही खूप प्रॅक्टिकल असतं. ब्रह्मदेव शेवटी सिंहाला राजसिंहासनच देतात आणि तोही त्यावर बसतो. ध्येय, त्याग आणि सत्य या 3 स्तंभावर उभा राहतो आणि शेवटचा मंत्र सिंहाच्या भाग्य नशिबावर नाही, तर त्याच्या तेजावर आणि ब्रह्म त्याच्यावर चालतं. त्याचे जीवन म्हणजे संघर्षातून प्रभुत्वाकडे आणि अंधारातून तेजाकडे जाणारा प्रवास आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.